विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करा. विश्वशांतीदूत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व कलाकार, चित्रकार मंडळी, आपल्या सर्वांना जय भीम. निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्यांनी जे जीवन जगले आणि या देशात नाहीतर जगामध्ये त्यांचा गौरव केला जातो. आणि त्याच्या मागचं कारणच एक आहे की समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे मानव जातीला मिळालं पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं. आणि तोच विचार घेऊन सेक्युलर मुवमेंट असेल किंवा आपली सेक्युलर आर्ट गॅलरी असेल, मागच्या 5 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात आपण. निश्चितपणे मला आनंद होतोय की एवढ्या चांगल्या काम आपण करत असताना मी या पार्ट्सचा कुठेतरी एक सहभाग घेतोय किंवा आपल्या सोबत आहे. पण मी आपल्याला एवढंच आश्वासन देईन, एक विश्वास देतो की भविष्य काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी सेक्युलर मुवमेंट्स असेल किंवा आपली आर्ट गॅलरी असेल, आपल्याला कसली मदत लागली तर बाबासाहेब देशमुख आपल्या सोबत असेल. आणि आपल्या सेक्युलर मुवमेंट्सची किंवा तुमच्या आर्ट गॅलरीचे काही विषय असतील विधानसभेमध्ये मांडले पाहिजेत. निश्चितपणे मी त्याच्यासाठी काम करेन. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याची जबाबदारी माझी असेल. पण आपण चित्रकारांनी जे काही चित्र या ठिकाणी खूप सुंदर काढलेली आहेत आणि त्याच्यातून ज्या भावना व्यक्त होत आहेत, निश्चितपणे ह्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने भविष्य काळात काम करू. आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे तळागाळात रुजला पाहिजे. प्रत्येक जण त्याच्यासाठी कष्ट घेत आहे. अजून चांगल्या ताकदीनं आपण काम करूया. आणि भरत शेळके साहेबांनी खूप सहकार्य माझ्यासारख्या तरुणाला केलेलं आहे. माझ्या आजोबांनी सांगोला तालुका आणि मतदारसंघामध्ये 60 वर्ष प्रतिनिधित्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये रुजला पाहिजे आणि तिथल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी कष्ट घेतला. आणि तोच विचार घेऊन मी काम करत असताना सेक्युलर मुवमेंट्स असेल आणि भरत शेळके साहेब असतील, यांनी माझ्यासाठी 2-2, 3-3 आठवडे आमच्या मतदारसंघामध्ये फिरून तरुणांना एक मार्गदर्शन केलं. आणि निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेब आज हयात नाहीत. मागच्या वेळेस आमच्या भावाचा पराभव झाला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांनी माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवून एक सहकार्य केलं, अशा लोकांना जीवनभर मी अंतर देणार नाही. आणि भविष्य काळामध्ये जी काही अकॅडमी चालवतात सर किंवा आपली सेक्युलर मुवमेंट आहे आणि या महाराष्ट्रात काम करते, निश्चितपणे तुम्हाला ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्याची गरज वाटेल त्या त्या वेळेस मी आपल्यासोबत असेल, एवढाच शब्द देतो. आणि एवढ्या सुंदर आर्ट गॅलरीचं उद्घाटनासाठी प्रभाकरजी असतील, विक्रांत असतील, लक्ष्मणराव असतील, गौतमपुत्र कांबळे सर आणि भरत शेळके साहेब यांनी माझ्यासारख्या तरुणाला एक मान सन्मान दिला, आपल्यात मिसळण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर आता औपचारिकरित्या या प्रदर्शनाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. आणि या प्रदर्शनासाठी, हे प्रदर्शन संपन्न होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार मी मानतो. आणि सर्व चित्रकार, कलाकारांनी आपल्या कलाकृती या प्रदर्शनासाठी दिल्या. त्याचबरोबर सेक्युलर मुवमेंटच्या अनेक कार्यकर्त्यांनी सेक्युलर आर्ट मुवमेंटपेक्षा जास्त मेहनत घेऊन हे प्रदर्शन उभं केलं, त्यासाठी त्यांचेही मनापासून आभार. आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून आपण लाभलात यासाठी आपलेही आभार. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. जय भीम.